भाजपमध्ये प्रवेश का करायचा, त्याच्यावर एकच सांगतो मी, गम के आंसू में मुस्कुराकर चलना पड़ता है, गम के आंसू में मुस्कुराकर चलना पड़ता है, इस दुनिया में चेहरा सजा के चलना पड़ता है। सियासत साजिशों की जाल है, मगर सियासत साजिशों की जाल है, मगर या हर जाल में छुपकर चलना पड़ता है। नाही, पण ज्या प्रकारे तुम्ही पक्षप्रवेश आता या ठिकाणी होतोय तुमचा, मात्र अगोदर सुद्धा तुम्ही महाविकास आघाडीचा भाग असताना तुम्ही याच ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर आपले देशाचे नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे 2 दिवसात पाकिस्तानने जे धडा शिकवला आणि त्यामुळे माझी प्रेरणा झाली। बघा, जेव्हापासून सिंदूर झाल्यानंतर आतापर्यंत आपली मेक इन इंडिया कंपनी आहे, DRDO, जे आपण वेपन्स तयार करतात, मिसाईल्स तयार करतात, अग्नी असेल, आकाश असेल, हे जलवा आम्ही पाकिस्तानच्या विरोधात दाखवला। ते बघून 15 देशाने आपला मिसाईल्स, आपले डिफेन्सची सामग्री खरेदी लागले। एका काळी असा होता की आपण रशिया, अमेरिका याच्यावर डिपेंड होतो की सामग्रीसाठी, पण आता 15 देश आपल्याकडून वेपन्स घेतात। हे फार मोठी कामयाबी आहे असं मी मानतो। काँग्रेसकडून तुमच्या अगोदर काँग्रेसचे अधिक आमदार आलेले आहेत भाजपमध्ये, महायुतीचे आमदार आहेत, आता कसं जुळवून घेणार आपण? ते बघा, मी एक सांगतो की मी भारतीय जनता पार्टीमध्ये सेवासाठी आलेलो आहे, मी काही पदासाठी आलेलो नाही। मी स्पष्ट सांगतो, जे पार्टी जेव्हा देईल त्यासाठी करणार। काँग्रेसचं कुठे चुकताय? कारण ज्या प्रकारे तुम्ही भाजपामध्ये यावं लागलंय, रावसाहेब दानवेंनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय कानमंत्र दिला की तुम्ही भाजपामध्ये येताय? हे बघा, मी काँग्रेसमध्ये असताना दानवे साहेब माझे मित्र होते, अखिल सावे पण माझे मित्र होते, हे सर्व माझे जुने मित्र आहे, पण पार्टी वेगळी होती। पण आता विचार असा झालाय की चला आता म्हणजे मध्ये मन की बात होती का? मन की बात नाहीये, मी काय म्हणतो, आता सेवा करणं हे आमचा धर्म आहे आणि सेवा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीपेक्षा दुसरा कोणता पार्टी नाही, म्हणून आम्ही या पार्टी। ज्या प्रकारे तुम्ही काँग्रेसचे आमदार आहात, जे भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहात, मात्र कुठेतरी काँग्रेसचं चुकतंय असं वाटतं का? खरं सांगू तुम्हाला की बघा, मी रनिंग आमदार असताना पार्टीने पहिली यादीमध्ये माझं नाव दिलं पाहिजे होतं, त्याने दिलं नाही। आम्ही दुसरी यादी बघितली, त्यातही आलं नाही। तिसरी यादीमध्ये म्हणजे असा होता की एक रनिंग आमदारचा तिसरी यादीमध्ये येणे सर्वात मोठी अपमानाची गोष्ट असते। आणि फक्त तिकीट देऊन काही होत नाही, तिकीट देऊन जे रणनीती अपनायला पाहिजे ते रणनीती आपल्याला नाही। तुम्ही गेली अनेक वर्ष काँग्रेसमध्ये आमदार आहात, तुमचे काही असे सहकारी आहेत का काँग्रेसचे, जे आता इथे येऊ पाहतात, तुम्ही त्यांच्या संपर्कात आहात, त्यांना इथे आणणार भाजपमध्ये? हे बघा, माझे सोबत जे आले सर्व तुमच्या समोरच आहे, आणि जे नाही आले त्याचा आशीर्वाद मित्र आमदार काही मित्र तुमचे ज्या काँग्रेसमध्ये माझे म्हणजे संग्राम टोपे असेल, कुणाल पाटील असेल, संजय जगताप असेल, हे सर्व माझे मित्र आहेत। काँग्रेसची काय परिस्थिती आहे आता? तुम्हाला काय वाटतं? काँग्रेसची काय परिस्थिती आहे? नाही, आता बोललो ना मी तुम्हाला, आता मी पुढच्या राहू द्या। कोणते सर एक प्रश्न असाच होता आहे, तुम्ही ज्या प्रकारे पक्षात प्रवेश करतात भाजपमध्ये, काँग्रेसचं कुठे चुकतंय? कारण या अगोदर काँग्रेसच्या अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। मी अगोदर सांगितलं की तिकीट वाटपमध्ये जी चूक झाली होती, पहिल्या घटकात मला दिलं पाहिजे, आणि काँग्रेसचा एक बंडखोरी करून उभा राहिला, त्याला मॅनेज करता आले नाही, आणि बंडखोराने जेवढं मत खाल्ले तेवढं मत मी पडलो। खोतकर हे आता मित्र पक्षात असणार आहे, हे मैत्री होणार का? अर्जुन खोतकर आता मित्र पक्षात असणार आहे, भविष्य करू शकत नाही ना। हे बघा, असं नसतं, पार्टी वेगळी आहे, मी काही शिंदे गटात नाही, मी भारतीय जनता पार्टीत आहे। मला काँग्रेस सोडला आणि बीजेपीचा प्रवेश, मैत्री राजकारणात दोस्ती और दुश्मनी समय के पण आणखी काय कार्यक्रम आहे का? काही दानवे साहेबांनी सांगितलं काय अनुषंगाने? हे बघा, हे सांगतो तुम्हाला, दानवे साहेब असेल, मोनिकर साहेब असेल, म्हणजे अतुल साहेब सर्व माझे मित्र आहेत आणि जुने मित्र आहेत।